अध्याय 47. श्री गणेशाय नमः. नमो मोरया, नमो गणेशा, तुझा धरला मी भरवसा. पूर्वी देवा माझी मनीषा, कार्य नेऊनी पूर्णत्वा. नमो माये शारदे, कृपा वरदान मला लाभू दे. चरित्र लेखन पूर्ण होऊ दे हे साईनाथांचे. हे सद्गुरु साईनाथा, मी काय सांगणार कथा. तूच अससी मज वदविता, आशीर्वचने देऊनी. तुम्ही श्रोते भक्त भाविक ऐकोनी अध्याय एक एक सांगा सांगा म्हणता आणिक. वाचा माझी वदतसे, लोक कराया पापक्षालन. करू जाती गंगा स्नान, तेणे गंगेस मलिनपण येत असे सहजची. पुनर्निर्मळ होण्यासाठी गंगा इच्छी. साधू संगती, साधू संत भगवत मूर्ती. येता स्नाना संतोषे, सत्संग तो साधू संतांचा. दूर करीती मळ गंगेचा, ऐसा महिमा हा संतांचा आहे सर्व श्रुत तो. या संतांमधले संत साईनाथ ते श्रेष्ठ अत्यंत. गंगावांची त्यांची संगत ऐसे तीर्थराज ते. लोक गंगा साई चरणी प्रेम हर्षे मिळे येऊनी. श्री साई कृपावलोकनी पतिव्रता ते पावती. पवित्रता ते पावती. साई भवती जमता भक्त, सप्रेमे अनेक कथा सांगत. उपदेशाची त्यांच्या रीत होती दाखले देऊनी. ऐसीच एक जुनी गोष्ट जी असे राहिली स्मरणात. ती हेमाडपंत सांगत चालता पाने स्मृतीची. साई सांगती भक्तजना, नको द्रव्याचा लोभ मना. मोह लोभ अन वासना करीती नाश मनुष्याचा. द्रव्याची ती विचित्र आस, तृप्ती न त्या तहानेस. कुमती कुविचार, आत्मनाश होता धन लाभार्थ. द्रव्य आशा ना ती पुरते, कुकर्मासी प्रवृत्त करते. दुष्कर्म हा ते घडविते, जे का लागे भोगाया. कथा इये संबंधीची, साप आणि बेडकाची. बाबा सांगती दो जीवांची, आठवून ती लोका. जैसे ज्याने कर्म करावे, तैसे त्या लागे भोगावे. कुणीही ना त्यातून सुटावे, हेच असे विधी लिखित. काम क्रोध लोभ मत्सर विळखा यांचा मनावर. त्यासी कसा घालावा आवर, जे नावरता येती. या चारी दुर्गुणांपासून दूर राखावे सदा मन. तरीच घडे सदाचरण, ना तर अधपात तो. हिशेब केल्या भल्या बुऱ्याचा, आपुल्या ह्या जन्माचा. पुरा पुढील जन्मी करायचा, हाच न्याय देवाचा. सर्वांशी मित्र मानावे, वैर ते ना धरावे. कुकर्म कधी ना करावे, कुकर्मे कधी ना करावे आपुले. आपण आपुलाच घात. वैर जागता परस्परात, संवाद संपे वाद वाढत. अंती पराकोटीस जात, घडे अनर्थ हातोनी. वैर धरोनी कर्म करावे, तरी पुनर्जन्मा यावे. आणि त्याचे फळ भोगावे, न चुके कोणास. मीच माझे दोन भक्त पाहिले, कोणत्या योनीत आणि कोणत्या अवस्थेत. कथा आता ती ऐका. एकदा मी सकाळ पारी करोनी निघालो न्याहारी. सहज चालत नदी तीरी गेलो फिरावयासी. एका नदीच्या काठी विसावली जेथ वृक्षांची दाटी. सावली जेथे होती मोठी, सुख विणारी मानसा. इच्छा जागली मनात, घ्यावी चिलीम तोंडात. मी छापी भिजवून घेत करीत असता तयारी. तोच एक वाट सरू, सत्वर तीच वाट धरू. आला उभा राहे समोर, म्हणे काय चालले बाबा काहो. वाकडी वाट करुनी दूर आला येथ. काय असे मनी हेत, दूर मशीद राहिली. आमुचे संभाषण चालू असता, आर्त स्वर तो कानी येता. कोण ओरडे पाहू जाता, नवल एक देखिले. नदी काठच्या खडकावर एक बेडूक फोडे आर्तस्वर. सर्पाने केली त्याची शिकार, पहा धरीला मुखात. सर्प मोठा होता तो विखारी, बेडूक होता मरणद्वारी. सोडवा सोडवा तो पुकारी, करी प्रार्थना मज वाटे. मी दोघांसी पाहता दृष्टी, मज उमजली ती कर्मगती. दोघे गतजन्मीचे सोबती होते जरी ते मित्र. तरी गतजन्मी कर्म केले, ते भोगणे प्राप्त झाले. ये जन्मी ह्या योनीत पडले, वैरी परस्परांचे. बेडूक सर्पांचे जबड्यात केविल वाणे ओरडत. जीव दान असे मागत, वाचवा वाचवा म्हणत असे. तो कानी ऐकता ध्वनी, मी पाहिले त्या निरखोनी. दावी सर्पास सोड म्हणून दिली आज्ञा मी त्यास. मी असता समोर तो काय बेडका मारणार. मी ज्याला रक्षणार, तो न मरे कदापि. आज्ञा माझी पडता कानी, सर्पाने बेडका टाकोनी. वळवळ करीत वेगानी, गडप झाला झाडीत. बेडूक मोठ्या कृतज्ञतेने पाही, मज झुकावोनी माने. नमन करोनी आनंदाने, मारी उडी जळात. वाटसरू तो जो
हे पाही तो म्हणे काय हो साई बेडकाची काय पुण्याई म्हणून त्या ते वाचविले. तव म्हणे मी वाटसरूस आता जरा निवांत वैस पेटव पुन्हा चिलमीस कार्य माझे झाले. अरे हे साप बेडूक दोन्ही मित्र परस्परांचे आणि दोघे द्रव्य लोभा कारणी झाले वैरी गतजन्मी. तयांचे ते गतजन्म काय वैराचे ते कारण मी वाटसरूस केले निवेदन कथा त्यांची सांगत. वीरभद्र आणि बसप्पाला पुढे या योनीत जन्म आला तरी न विसरले गत वैराला. सर्प होय वीरभद्रा बसप्पा तो बेडूक झाला. सर्पे ओळखले तयाला म्हणून धरले मुखाला. ग्रास तयाचा करावया परी बसप्पा माझा भक्त होता तो गत जन्मात. म्हणून त्याच्या रक्षणार्थ मी येथे पातलो. मम भक्तीचे फेडाया ऋण बेडूक वाचवला मरणातून. सर्पेही आज्ञा पालन करुणी शब्द पाळिला. मम आज्ञेचे करील पालन त्याचे होईल पहा उद्धरण. ठेवून विश्वास मज भजून पहा अनुभव घेऊन. बोध एकच ह्या गोष्टीचा वैरभाव न मनी धरावा. द्रव्य लोभ तो टाळावा कराया आत्मरक्षण. पदी साईंच्या असावी भक्ती तोच रक्षील पहा संकटी. अन्यथा जन्म मरण तुटी न होय जीवाची. साई चरण मनी धरता पदी साईंच्या असावी भक्ती तोच रक्षील पहा संकटी. अन्यथा जन्म मरण तुटी न होय जीवाची. साई चरण मनी ध्याती विश्वास ठेवा प्रभूवरती. जुनी येणी वसूल होती साई दाता नारायण. साई कृपेचे हे वरदान म्हणून घडे. सारांश लेखन ते तुम्ही घ्यावे गोड म्हणून श्री गोविंदन विनवित सेते. श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. गौरी गणेशा शिवनंदना करीतो भावे तव पदवंदना. तू कृपावंत हो दयाघना करी वर्षाव कृपेचा. ओम श्री साईनाथाय नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा. चरण रजा तळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनिया नंग स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साकार. अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त करी तिवारी. प्रभुपद पाहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरणच सेवा. मागणे हेची आता तुम्हा देवादिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मळतोय निज सुख. पाजावे माधवाया सांभाळा पुली भाक. आरती साई बाबा. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.